चाकण आंबेठाण रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच दुचाकीवरून जाणारे 2 तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी 30 मे 2025 रोजी सकाळच्या वेळी घडली आहे। हे दोन्ही तरुण कॉम्प्युटर क्लाससाठी चाकण येथे जात असताना सदरचा भीषण अपघात घडला आहे। सोहम उल्हास कडुसकर वय वर्ष 17 व सुजय दिलीप कडुसकर वय वर्ष 17 दोघेही राहणार कोरेगाव तालुका खेड जिल्हा पुणे अशी या अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत। या प्रकरणी ट्रक चालक गणेश वासुदेव मायकर वय वर्ष 30 राहणार वडवणी जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाटा तालुका खेड ते दवणेमळा या दरम्यान दुचाकीवरून जात असताना आंबेठाण बाजूकडून चाकण बाजूकडे निघालेल्या भरधाव ट्रकची या तरुणांच्या दुचाकीला जोराची धडक बसली। तत्काळ त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव येथील नागरिकांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। आपल्या आई-वडिलांना एकुलते एक असलेल्या या दोन्ही तरुणांनी नुकतीच 10वीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन सध्या ते कॉम्प्युटरच्या क्लासला जात होते, मात्र शुक्रवारी सकाळीच काळाने त्यांच्यावर घाला घातला। या दोन्ही तरुणांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे। चाकण पोलिसांनी यातील ट्रक चालकास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अवजड वाहतूक या रस्त्याने वाढल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे। या भागातील रस्त्यांची अवस्था आणि भरधाव अवजड वाहतूक यामुळे अपघात वाढले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। दिलीप कडुसकर पाटील कोरेगाव खुर्चे राहणारे एक 11वी 10वी पास आउट झाला आणि चाकणसारख्या ठिकाणी क्लासला येत होता। त्याचा बिरदवडीसारख्या ठिकाणी मोठा अपघात झाला। शुभम उल्हास कडुसकर पाटील हे सुद्धा दोघं एका वर्गातले असून तरुण काय एकदम चांगले हुशार मुलं। CATला 10वीला चांगल्या प्रकारचे 78% मार्क पडलेले। रोडची सातत्याने नेहमीच ॲक्सिडेंट MIDC चाकण MIDC झाल्यापासून रस्ते चांगले झाले, पण अनेक अपघात मोठ्या प्रमाणावरती झाले। एकुलचे एक दोन्ही मुलं आईवडिलांना लाडायचे, एक बहीण आणि एक दोघांना एक बहीण आणि आईवडील आजोबा, एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पण शासनाने जिथं जिथं रस्त्यावरती डिव्हिडर करायला पाहिजे ते कुठेही झालेले नाही। रस्ते MIDCमध्ये अनेक मोठे मोठे ॲक्सिडेंट झाले, चांगल्या लोकांचे जीव गमवायला लागले, तरुण असन किंवा वयस्कर असन। नेहमी ट्रॅफिकची कोंडी होती, साईड पट्ट्या भरल्या जात नाही आणि अनेक ठिकाणी ॲक्सिडेंटला समोर जायला लागते।